पालकांच्या अपेक्षा. आमच्या अपेक्षा पूर्ण कर, मग तुला जे करायचं ते कर. हे वाक्य अभिजितने लहानपणापासून हजारो वेळा ऐकलं होतं. पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात अभिजित वाढला होता. वडील विनायक सरकारी कर्मचारी होते आणि आई सुमन गृहिणी होती. दोघांनी आयुष्यभर खूप कष्ट केले होते. त्यांचं एकच स्वप्न होतं, आपला मुलगा मोठा अधिकारी व्हावा. अभिजित हुशार होता, पण त्याचं खरं प्रेम पुस्तकांमध्ये नव्हतं. त्याचं मन चित्रकलेत होतं. शाळेत तो सुंदर चित्र काढायचा, अनेक स्पर्धा जिंकायचा. शिक्षक त्याचं कौतुक करायचे. एकदा शिक्षकांनी विनायकांना सांगितलं, तुमच्या मुलात खूप मोठा कलाकार होण्याची क्षमता आहे. पण विनायक हसले. चित्र काढून पोट भरत नाही, इंजिनियर झाला तर आयुष्य सुरक्षित राहील. त्या दिवसापासून अभिजितने रंगांपेक्षा पुस्तकं हातात घेतली. 12वीचा निकाल लागला. अभिजितला चांगले गुण मिळाले. घरात आनंदाचं वातावरण होतं. विनायक म्हणाले, आता इंजिनिअरिंग, आमचं स्वप्न पूर्ण होणार. अभिजितने हळू आवाजात विचारलं, बाबा, मला फाईन आर्ट्स करायचं आहे. क्षणात घरात शांतता पसरली. काय म्हणालास? मला चित्रकार व्हायचं आहे. विनायकांचा चेहरा रागाने लाल झाला. आम्ही आयुष्यभर कष्ट केले ते यासाठी, रंग लावून बसण्यासाठी? आईही म्हणाली, बाबांचं ऐक, ते तुझ्या भल्यासाठीच सांगतायत. त्या रात्री अभिजित खूप रडला, पण दुसऱ्या दिवशी त्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेज सुरू झालं. मित्र आनंदात होते, पण अभिजितच्या चेहऱ्यावर कायम थकवा दिसायचा. लेक्चरमध्ये त्याचं लक्ष लागत नसे. रात्री तो लपून वहीत चित्र काढायचा. एक दिवस प्राध्यापक देशमुखांनी त्याची वही पाहिली. त्यात अप्रतिम स्केचेस होती. ही तू काढलीस? हो सर. मग इंजिनिअरिंगमध्ये काय करतोयस? अभिजितच्या डोळ्यात पाणी आलं. हे माझं स्वप्न नाही सर, माझ्या आईबाबांचं आहे. देशमुख सर काही क्षण शांत राहिले. दुसऱ्यांचं स्वप्न जगताना स्वतःचं आयुष्य हरवू नकोस, हे शब्द त्याच्या मनात कोरले गेले. दिवस पुढे जात होते. अभिजित अभ्यास करत होता, पण आनंद हरवला होता. गुण कमी येऊ लागले. वडिलांचा राग वाढत गेला. इतका खर्च करूनही मार्क्स नाहीत, आळशी झाला आहेस, मोबाईलमुळे बिघडलायस. कोणीही त्याला एकदाही विचारलं नाही, तू खरंच आनंदी आहेस का? एक दिवस कॉलेजमध्ये चित्रकला स्पर्धा होती. मित्रांनी जबरदस्तीने त्याचं नाव दिलं. अभिजितने एक चित्र काढलं, एका छोट्या पक्ष्याचं, सोन्याच्या पिंजऱ्यात अडकलेला. बाहेर मोकळं आकाश, खाली लिहिलं होतं, सगळं मिळालं, फक्त उडण्याचं स्वातंत्र्य नाही. त्या चित्राला पहिलं पारितोषिक मिळालं. संपूर्ण कॉलेजने टाळ्या वाजवल्या, पण अभिजितच्या डोळ्यात आनंद नव्हता. काही दिवसांनी निकाल लागला. तो एका विषयात नापास झाला. विनायक संतापले, तुझ्यामुळे आमची मान खाली गेली, नालायक. रागाच्या भरात त्यांनी अभिजितची चित्र फाडून टाकली. त्या क्षणी अभिजितच्या मनातलं शेवटचं स्वप्नही तुटलं. त्या रात्री तो घरातून निघून गेला, फक्त एक चिठ्ठी ठेवून. आई बाबा, मी वाईट मुलगा नाही, फक्त तुमच्या स्वप्नात स्वतःला हरवून बसलो. मला थोडा वेळ स्वतःला शोधायचा आहे. घरात एकच खळबळ उडाली. सुमन रडत होती. रिया म्हणाली, बाबा, तुम्ही कधी दादाला विचारलंच नाही की त्याला काय हवंय. विनायक पहिल्यांदाच गप्प बसले. 2 दिवसांनी अभिजित एका मित्राकडे सापडला. तो सुरक्षित होता. विनायक त्याच्यासमोर गेले. पहिल्यांदाच त्यांनी मुलाचा हात धरला. घरी चल. अभिजित शांतपणे म्हणाला, घरी येईन, पण माझं म्हणणं एकदा ऐकाल? विनायकांनी मान हलवली. त्या रात्री अनेक वर्षानंतर बापलेक मनमोकळे बोलले. अभिजित म्हणाला, मला तुमचा अपमान करायचा नव्हता. तुम्ही माझ्यासाठी खूप केलं. पण बाबा, प्रत्येक मुलाचं स्वप्न सारखं नसतं. तुम्हाला सुरक्षित भविष्य हवं होतं. मला आनंदी आयुष्य हवं होतं. मी इंजिनियर होऊ शकतो, पण मनाने कधीच नाही. हे ऐकून विनायकांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, मला वाटलं होतं मी तुझ्यासाठी योग्य निर्णय घेतोय, पण मी तुझं मनच ऐकलं नाही. काही दिवसांनी अभिजितने इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला, पण त्याचबरोबर फाईन आर्ट्सचं शिक्षणही सुरू केलं. दिवसा कॉलेज, रात्री चित्रकला, खूप मेहनत, खूप संघर्ष, पण आता चेहऱ्यावर समाधान होतं. 2 वर्षांनी त्याच्या चित्रांचं पहिलं प्रदर्शन भरलं. लोकांनी भरभरून कौतुक केलं. एक चित्र विशेष चर्चेत आलं. त्याचं नाव होतं अपेक्षा. चित्रात आईवडील मुलाचा हात धरून चालत होते, पण मुलाच्या पायांना दोऱ्या बांधलेल्या होत्या. प्रदर्शनात विनायक आणि सुमनही आले. चित्र पाहून विनायक रडू लागले. ते म्हणाले, हे चित्र आमचंच आहे ना? अभिजित हसत म्हणाला, हो, पण शेवट बदललाय. दुसऱ्या बाजूला त्याने आणखी एक चित्र ठेवलं होतं. त्यात तेच आईवडील मुलाचा हात धरून चालत होते, पण यावेळी दोऱ्या नव्हत्या, फक्त विश्वास होता.
प्रदर्शन संपल्यानंतर विनायक स्टेजवर गेले. सर्वांसमोर त्यांनी एकच गोष्ट सांगितली, पालकांनी मुलांसाठी स्वप्न पाहावीत, पण ती मुलांवर लादू नयेत. मुलांना दिशा द्या, पण त्यांचे पंख कापू नका. आम्ही आमच्या मुलावर प्रेम करत होतो, पण ते प्रेम अपेक्षांच्या ओझ्याखाली दडपलं गेलं होतं. सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमलं. त्या दिवसानंतर विनायक प्रत्येक पालकांना एकच सल्ला द्यायचे, मुलांना यशस्वी बनवण्यापेक्षा आनंदी बनवा. कारण यश मिळवणारा प्रत्येक मुलगा आनंदी असेलच असं नाही, पण आनंदी मुलगा आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याची ताकद नक्की मिळवतो. अभिजित आज एक यशस्वी कलाकार होता. त्याची चित्र देशभर प्रदर्शित होत होती. पण त्याच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार कोणता होता माहीत आहे? एका प्रदर्शनात त्याचे वडील अभिमानाने एका पाहुण्याला म्हणाले, हा फक्त माझा मुलगा नाही, हा स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणारा माणूस आहे आणि आज मला त्याचा खूप अभिमान आहे. बोध: पालकांच्या अपेक्षा चुकीच्या नसतात, पण त्या मुलांच्या स्वप्नांवर मात करू लागल्या तर नात्यात अंतर निर्माण होतं. मुलांना योग्य संस्कार, आदर आणि दिशा द्या. त्यांचं आयुष्य त्यांच्या स्वप्नांसह फुलू द्या. ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच मनस्पर्शी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.